सातपूर शिवजन्मोत्सव समिती आयोजित भव्य नृत्य स्पर्धा मनपाचे बीटी पाटील व उपायुक्त मयूर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। छत्रपती शिवाजी महाराज की जय, देवीचा जागर गोंधळ, मराठा सॉन्ग, शिवाजी महाराजांचा पाळणा अशा विविध गाण्यांनी सातपूर शिवजन्मोत्सव समितीने आयोजित केलेला नृत्य स्पर्धा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला। सामाजिक सलोखा व विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन गेल्या 8 वर्षांपासून सातपूर शहरात सातपूर शिवजन्मोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे। सातपूर शिवजन्म समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात। यात सोहळ्यानिमित्त 17 फेब्रुवारी रोजी सातपूर अशोकनगर परिसरातील जानता राजा मैदान येथे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सातपूर शहरातील खासगी शाळा आणि मनपा शाळा या विद्यार्थ्यांचे सामूहिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आले होते। या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा शिक्षण अधिकारी बापूसाहेब पाटील व मनपा अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून करण्यात आले। या समितीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत शाल व श्रीफूल देऊन करण्यात आले। दरम्यान विविध विजेत्या शाळांना रोख स्वरूपाची पारितोषिके देण्यात आली आहे। या प्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2025 या वर्षाचे अध्यक्ष जीवन रायते, कार्याध्यक्षा ॲडव्होकेट दीक्षा लोंढे, उपाध्यक्ष पंकज निकम, उपाध्यक्षा रोहिणी जोशी, सरचिटणीस किरण बडे, सरचिटणीस यशवंत पवार, नवनाथ शिंदे, प्रसिद्धी प्रमुख योगेश गुघे यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, कोर सभासद, नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिथी म्हणून उपायुक्त मयूर पाटील साहेब, त्याचप्रमाणे बीटी पाटील साहेब हे शिक्षण अधिकारी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। मी त्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करते। खरं तर या कार्यक्रमाला खाजगी शाळा असेल, महानगरपालिकेच्या शाळा असेल, अशा सर्वच विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला। त्यांचे मी खूप खूप आभार आणि अभिनंदन व्यक्त करते। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी खरं तर हा मोठा प्लॅटफॉर्म हा सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2025 यांनी हा मिळवून दिलेला आहे। आम्हाला फार आनंद होत आहे की मुलांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला, ज्यामुळे आम्हाला या मुलांचा सार्थ अभिमान यासाठी वाटतो की त्यांनी आम्हाला असं वाटतं की शिवरायांना आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे असं वाटतं। या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्ताने विविध स्पर्धा ह्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या, ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, पोवाडा गायन स्पर्धा असेल आणि समूह नृत्य अशा विविध स्पर्धेंनी हा कार्यक्रम हा नटलेला आहे असं मला वाटतं। या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देते। त्याआधी मला दोन्ही परीक्षकांचे आभार मानते। त्याचप्रमाणे मोठा सहभाग जो नोंदवला होता तो सुरेश खांडाले साहेब आणि रायते सर या दोघांचाही मी आभार मानते। गेल्या महिनाभरापासून त्यांनी मुलांची नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालन करत आहेत खताळे साहेब यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करते। या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते। उद्यापासूनचा जो त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच पत्रकार बंधू असेल, आमचे बालगोपाल, लहान लहान मुले असतील, त्यांचे पालक असतील, सर्व शिक्षक असतील, आमचे कमिटी मेंबर असतील, या सर्वांचे मी स्वागत करतो। आणि ज्या 2025 पर्यंत सलग आज 8वं वर्ष आहे, 8व्या वर्षापर्यंत आपली जी परंपरा आहे ती खंडित नव्हता, अखंडितपणे आपण जे कार्यक्रम मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो। आणि सर आम्हाला अभिमान वाटतो की सातपूर समितीचा नाशिक जिल्ह्यामध्ये एक अशी एकमेव समिती आहे की ज्या ठिकाणी शालेय मुलांना वाव दिला जातो। आज सातपूर शिवजन्मोत्सवाच्या वतीने सर्वच लहान लहान मुलांना आम्ही स्टेज उपलब्ध करून दिलं, कारण सातपूर भागामध्ये मुलं भरपूर त्याच्यामध्ये कलागुण असतात। भरपूर पालकांनाही वाटतं आपल्या मुलांनी काहीतरी मोठ्या स्टेजवर जाऊन डान्स करावा, निबंध स्पर्धा द्यावा, चित्रकला स्पर्धा करावा, वक्तृत्व स्पर्धा कराव्या, हे सर्वांना कुठेतरी चान्स मिळायला पाहिजे। याच्या निमित्तानं आमच्या सर्व शिवजन्मोत्सव समितींनी एक निर्णय घेतला, आपण एक संपूर्ण दिवस हा शिवजन्मोत्सव समितीने लहान लहान मुलांसाठी देण्यात यावा। ठिकाणी स्वागत करायचं आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज की। समितीच्या वतीने सुंदर अशी शिवरायांची तस्वीर या ठिकाणी दिली जाते। सुंदर असा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। मान्यवरांना मी विनंती करेल की त्यांनी पुन्हा दुसरे जे परीक्षक आहेत ते
दुसरे कोरिओग्राफर आहेत आपल्याकडे. सरांना विनंती करतो त्यांनी उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी परीक्षण करावं. धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.